कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली रांगोळी आज डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते। एकदम सोपी अशी रांगोळीची डिझाईन आहे आणि अगदी कोणीही सहज काढू शकेल असंही मी म्हटलं होतं। आज रांगोळी काढताना तुमच्या लक्षात येईल की अतिशय सोपी अशी रांगोळी आहे, पण दिसायला खूप छान दिसते। तर इथे की नाही आज मी रांगोळीचं टूल म्हणजे फेविक्विकची जी बॉटल असते की नाही ती साफ करून त्याच्यामध्ये रांगोळी भरून त्याच्याने मी लाईन काढण्याचा प्रयत्न केला होता। थोडाफार प्रयत्न माझा यशस्वी झाला असं म्हणायला काही हरकत नाही, कारण व्यवस्थित एकदम पडली जरी नसेल ना रांगोळी तरी पण 2 लाईन मी व्यवस्थित काढू शकले आणि नंतर मग बोटाच्या सहाय्याने मला ते नीट करावे लागले। पण भरपूर कमी वेळात झालं, म्हणजे जेवढा वेळ मला नेहमी रांगोळी काढायला लागतो की नाही त्याच्यापेक्षा फार कमी वेळात माझी रांगोळी आज काढून झाली। त्याच्यानंतर हातानेच व्यवस्थित सगळ्या जे मध्ये जर रांगोळी जास्ती किंवा कमी पडली असेल तिथे मी एकसारखी करून घेतली आणि त्याच्यानंतर एका बाटलीचं बूज घेऊन त्याच्याने वरच्या साईडला आणि खालच्या साईडला पाकळ्यांसारखी डिझाईन काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता बदामच्या आकाराची जी डिझाईन तयार झालेली आहे ती किती सोप्या पद्धतीने त्या पाकळ्यांपासून आपण तयार केलेली आहे ती। ह्याच्यामध्ये आपल्या आवडीचे आपण रंगसुद्धा भरू शकतो। इथे मी 2 रंगांचा वापर केला आहे। कलरफुल जर वेगवेगळे आणखीन मल्टी कलर जर वापरले तरीही ही रांगोळी खूप सुंदर दिसेल। रांगोळी काढण्यापूर्वी मला वाटलं नव्हतं की एवढी सोपी अशी ही रांगोळी आहे म्हणून, पण काढल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसत होती एकदम। आणि आता जेव्हा मी ही डिझाईन काढली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर मी रंग भरते तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की खरंच एकदम सोपीशी रांगोळी आहे म्हणून। आणि मला बऱ्याच कमेंट येतात की छोट्या दरवाजाच्या बाहेर काढण्यासाठी, उंबरठ्याच्या बाहेर काढण्यासाठी एकदम सोप्या सुटसुटीत अशा रांगोळ्या दाखवा म्हणून। तर ज्या रांगोळ्या मी माझ्या दरवाजामध्ये काढते की नाही त्या नेहमी एखादी नवीन रांगोळी जर मी काढली तर ती अगदी आवर्जून तुमच्याबरोबर मी शेअर करतेच, कारण की जसं मला नवनवीन रांगोळ्या दरवाजामध्ये उंबरठ्याच्या बाहेर काढायला आवडतात की नाही तशा बऱ्याच जणींच्या कमेंट मला येतात आणि त्यांनाही एक आवड असते नवीन डिझाईन दिसली का मग ती आपल्यासुद्धा उंबरठ्याच्या बाहेर काढावी आपण असं। तर आजची रांगोळी अशी होती आणि कशी वाटली ती नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।